सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकात पूर्वार्धामध्ये हाताळली होती. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विशाल कांबळे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत सोनू पवार आणि बॉलिंग ट्रॅकवर धीरज शेट्टी. पहिले षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, स्ट्रेट लॉंग ऑन. थांबून हा स्ट्रोक खेळलाय, गॅप शोधलाय, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर की आत. प्रयत्न तर चालूच आहे. मागच्या सामन्यामध्ये विशाल कांबळे हे शून्यावर बाद झाले होते, पण यावेळेस त्यांनी पहिल्याच बॉलवर ट्रिपल कंप्लीट केलेली आहे आणि त्यांना साथ मिळते सोनू पवारची. पहिल्या चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 3. मी म्हणालो होतो की मागच्या सामन्यात ज्या काही गोष्टी आपल्या बाजूने चांगल्या घडल्या नाही आहेत त्या घडवून आणण्यासाठी तुम्हाला संधी मिळते लीग स्टेजमध्ये आणि ती संधी आता विशाल कांबळे यांनी आपल्या नावावर केलेली आहेत. वेट अँड वॉच पॉलिसी, थोडासा संयमाचा खेळ, जागा मिळाली होती स्ट्रोक खेळण्यासाठी. लेन बॉल ड्राईव्ह, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने पण ऑब्स्टॅकल आहे आणि कॉल चुकला. सोनू पवार बाद झाला. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेत असताना सोनू पवार बॅक टू डगआउट, रनआउट, धक्का पहिला. मोठा कन्व्हर्सेशन गॅप दिसला. विशाल कांबळे यांची तयारी नव्हती पण सोनूने तयारी दाखवली. त्यांनी पाहिलंच नाही की विशाल यांनी जागा सोडली की नाही आणि त्यामुळे या कन्व्हर्सेशन गॅपमुळे सोनू पवारला परतावं लागतंय. रुपेश बेल्हेकर नवीन बॅटर वंदना चातवरे पोहोचतायत. रुपेश बेल्हेकर मागच्या सामन्यामध्ये अडचणीत जेव्हा संघ होता अशा वेळेला रुपेशने चांगला खेळ दिला होता आणि आता तीच अपेक्षा आहे रुपेशकडून, कारण सोनू पवार दुर्दैवाने धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतले. 2 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 4, 1 गडी बाद. ठाकूर 11. सत्यम पॅकर्स कडून गोलंदाज धीरज शेट्टी बॉलिंग ट्रॅकवर आहे. त्यांच्या खात्यात जरी विकेट जात नाहीये पण सुरुवातीच्या षटकामध्ये धक्का देणं म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाची मानसिकता कमी करणं आणि तोच अप्रोच होता सत्यम पॅकर्स या संघाच्या कॅप्टनचा म्हणजे संतोषचा. पहिला फलंदाज बाद झालेला आहे ठाकूर 11चा. धीरज ओव्हर द विकेट. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल एक्स्ट्रमच्या बाहेरून, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. ऑनफिल्ड अंपायर्स मनोज घोडेकर सर आणि आदर्श मंडल पंचाची भूमिका अदा करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 5 झाले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाही. त्याचमुळे आता मैदान तुमच्या कर्तृत्वाला मान देतोय, तुमच्या चांगल्या खेळाला मान देतोय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे आणि मिड ऑफचे आणि चांगलाच अप्रोच क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालेला आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम क्षेत्ररक्षक करतायत. 1 धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. सत्यम पॅकर्सने पहिल्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा देखील उच्च स्तर राखला होता आणि आता देखील तोच स्तर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा दिसून आलेला आहे. म्हणूनच प्रत्येक सामन्यानंतर तुम्हाला अजून जास्त एन्हान्स करावं लागेल स्वतःला. ती क्रेडिबिलिटी तुम्हाला मिळेलच. फुल टॉस बॉल, स्लॉग स्वीप, बैठक, बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, कडक षटकार, 6 धावा.
स्ट्रोक खेळलाय, परफेक्शन बिहाइंड दॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉडी वेट बॅलन्स पाहायला मिळाला. गुडघ्यावर बॅलन्स करून ताकदीचा नजराला सादर करत असताना विशाल कांबळे षटकार खेचतायत. पहिल्या षटकामध्ये धीरजचा पेशन्स चेक करतायत. 6 धावाची होते वर, धावसंख्या पोहोचते 12. ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ आहे, बनेल दर्शक. मार्केट जाम करणारा फटका, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. लगातार दुसरा षटकार विशाल कांबळेच्या बॅटमधून. कि जो केसरी के लाल मेरा छोटा गाएगा, कि जो केसरी के लाल मेरा छोटा गाएगा, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मैं रामचंद्र तुम्हारा सदाना. धीरज शेट्टीला टार्गेट केलेलं आहे. 2 षटकार विशाल कांबळेच्या बॅटमधून मिळालेत. धावसंख्या पोहोचते 18 वर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पूर्णपणे नियंत्रण आता या पहिल्या षटकावर ठाकूर 11 या संघाचं पाहायला मिळते. त्यातल्या विशाल कांबळे ज्यांनी मागच्या सामन्यात भोपळा फोडला नव्हता ते आता अटॅकिंग स्ट्रॅटेजीवर वर्कआउट करतायत आणि त्यांच्या वतीनं संघाला धावा मिळत आहेत. संघ चांगल्या स्थितीत जातोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. फुलटॉस बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय. काऊ कॉर्नर, मिड विकेट, सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. मिळतील या धावा 4 चौकार. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 22. 22 रन्स ऑन बोर्ड. बुमराह आला का बॉलिंग ट्रॅकवर? बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत अभय सिंग म्हणजेच बुमराह. म्हणजे 1-2 सामने पुरेसे असतात आम्हाला नावं रिकलेक्ट करण्यासाठी. तुमचा खेळ चांगला, पहिल्या सामन्यात तुमचं नाव आमच्या डोक्यात बसतं. आणि आता अभय सिंग बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला बेलेकर, रुपेश बेलेकर. अजूनही काहीच बिघडलं नाहीये सत्तम पॅकरच्या संघासाठी, कारण ती प्रशंसा मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी कमवली होती. 4 गोलंदाज वापरले होते मागच्या सामन्यामध्ये सत्तम पॅकरचे कॅप्टन संतोषने. त्यांच्यासह प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी दिली होती. पण या सामन्यामध्ये सुरुवात थोडीशी डळमळीत झालेली आहे आणि फायदा ठाकूर 11 संघाच्या फलंदाजाचा म्हणजेच विशाल कांबळेचा. धावसंख्या 22. अभय ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलला चेस करतायत. बॉल जाईल मागे लॉंग ऑनला. एक सिंगलच कंप्लीट केली जाते. थ्रो चांगला होता. अक्षय पाटील, मी म्हणालो होतो अक्षय पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहेत. डीप मारले. नेहमीच एक पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा असतो नौकर संघासाठी. गणेश याने देखील आतापर्यंत चांगलीच विकेट किपिंग आणि लीडरशिप केलेली आहे. सिंगल मिळते आणि इनफॉर्म बॅटर विशाल कांबळेला स्ट्राईक सुद्धा मिळते. धावसंख्या 23. 1 गडी बाद. ठाकूर 11 वेगानं प्रत्युत्तर दिलेलं आहे. स्टम्प्स बाहेर काढले. ही घटना इतक्या वेगानं घडली की बॉल आला कुठे गेला कुठे कळलंच नाही. फक्त स्टम्प्स दुपारची शतपावली करण्यासाठी पाठवला होता बॅटरने. स्ट्रेट ड्राईव्ह होते. दरम्यान डॉट बॉल येतोय. स्ट्राईक स्वतःकडे विशाल कांबळे ठेवतोय. 2 चेंडू आतापर्यंत अभय सिंग यांनी चांगलेच हाताळलेले आहेत. फलंदाजावर वचक बसवण्याचा त्यांचा प्रयत्न. आउटसाइड द वाईड लाईन. व्हाईट बॉलचा इशारा एकदा वाढते. बघा 2 प्रकारचे व्हाईट बॉल्स आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो. एक तर सिंगल लाईन वाईड आणि एकदा शफल वाईड. त्याचमुळे खेळाडूंना देखील ते लक्षात घ्यावं लागतं. पंच त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देऊन त्यांचं काम करतायत. फेअर आहेत, बायस्ड नाहीत. सर्वात महत्वाची बाब. 24 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वेग चांगला होता. शॉट ऑफ गुड लेन. पिचिंगवर आता अभयचं लक्ष आहे, कारण त्याला माहिती आहे की आपण वेगानं गोलंदाजी करतोय. त्याच गोष्टीचा फायदा विशाल कांबळे उचलते सुद्धा. त्याचमुळे आता टप्प्यामध्ये परिवर्तन केलं जाते.
काही कळण्याच्या अगोदरच बॉल निघून जातोय. विशाल यावेळेस पंच करण्याच्या इराद्यात होते, पण त्यांचा प्रयत्न तितकासा योग्य ठरला नाही. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत चांगलं षटक राहिलेलं आहे अभय सिंगचं सत्यम पॅकरसाठी. फुल टॉस, स्कूप, इम्प्रोव्हायझेशन ऍट हिज बेस्ट. बॉल जातोय मागे, लॉंग स्टॉप क्लिअर. चला या वेळीतील धावा किती मोंटी सर? 4. चौकार. चला चौकार आलेला आहे, आपण लगेच पुढे जाऊया. चला 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 28 वर. चला 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय फ्लेक्झिबिलिटी आहे विशाल कांबळेची, म्हणजे इतक्या वेगाच्या फुलटॉस बॉलवर ती फ्लेक्झिबिलिटी दाखवून बॉलला दिशा देणं ते प्रेक्षक म्हणून बघणं सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये हिंमत लागते. इतक्या वेगवान चेंडूला त्या पद्धतीने खेळणं. अभय सिंग बॉलिंग ट्रॅकवर, धावसंख्या थांबली ती म्हणजेच 28 वर, 28 रन्स ऑन बोर्ड. संपर्क झालाय का पाहूया. संतोषला चकवत बॉल मागे जातोय, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, लॉंग स्टॉपला पायाच्या सहाय्याने बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा मिळत आहेत. यस, लेग बाईटची आत या 2 धावा आहेत. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर, 30 रन्स ऑन बोर्ड. स्थिती चांगली आहे ठाकूर इलेव्हनची, आणि जोपर्यंत विशाल आहेत मैदानाच्या आतमध्ये तो खेळ चांगला मिळेलच. विशाल कांबळे आयकॉन आहेत आणि म्हणूनच तो खेळ त्यांच्या वतीनं खेळायचा अप्रोच दिसून येतोय. लेंथ बॉल, स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मिळते धावा 6. अफलातून षटकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 36 वर. 36 रन, 1 विकेट के नुकसान पर टीम ठाकुर 11 2 ओव्हर की समाप्ती. चला नवीन बॉलर फास्ट, नवीन बॉलर थांबू नका, एकत्र येऊ नका प्लीज. नवीन बॉलर चला बॉलिंग ट्रॅकर संतोष येत आहेत. बडके भैया कॅप्टन आहे सत्यम पॅकरचे. स्ट्रायकर एंडला रुपेश बेल्लेकर, ज्यांनी एन्जॉय केली आहे विशाल कांबळेची बॅटिंग. आता स्वतः त्या भूमिकेमध्ये शिरून खेळावं लागणार आहे. चला संतोष, जास्त वेळ नाहीये, प्लीज प्लीज फास्ट. 2 मॅन्डेटरी बॅटिंग पावरप्लेची षटकं संपलेली आहेत, त्याचमुळे क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर बाकी सर्व क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सर्व डीप मध्ये. संपर्क बॅटचा आहे, बॅट स्विंग योग्य होती पण टायमिंग जुळलं नाही आणि त्याचमुळे डॉट बॉलने सुरुवात होते. या 3ऱ्या षटकाची धावसंख्या थांबली आहे 36 वर. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलंय, स्क्वेअर कटचा नजराणा, एलिव्हेशन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर, बॉल जाईल डीप, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार. 4. झाले होते तेव्हा वाटलं होतं की यस गाडी रुळावरून घसरेल की काय ठाकूर 11 या संघाची,
पण सुरुवात दिली विशाल कांबळेने आणि आता रुपेश बेल्लेकर उत्तम साथ त्यांना देतो. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी या दोन फलंदाजांची घडते. धावसंख्या पोहोचते 40 वर. 40 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकात ते 2 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. संतोष यांनी थोडा रूम दिला होता फलंदाजाला आणि त्याच रूमचा फायदा उचलताना प्रॉपर स्क्वेअर कट रुपेश बेल्लेकर यांच्या वतीने पाहायला मिळाले. आणि आता धावसंख्येचा वेग काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. भन्नाट वेगाने धावफलक पुढे सरसावलाय. पुढ्यात ठेवलेला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. संपर्क कुठे झाला आपण पाहूया. दरम्यान एक सिंगल कंप्लीट. लेग बाईटची एक धाव मिळते. धावसंख्या 41. 41 रन्स ऑन बोर्ड. मागच्या सामन्यामध्ये सत्यम पॅकेजने धावसंख्येला चेस केलं होतं. पुन्हा एकदा चेस करण्यासाठीच त्यांचा निर्णय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. कारण हा सामना जिंकून सेमीफायनल मधला रस्ता सोपा होणार आहे. म्हणूनच हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरफार अविनाश करतायत. आवश्यक असतं फलंदाजाच्या खेळण्याच्या शैलीवर लक्ष देऊन क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार. पण तुम्ही कितीही करा क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार, जागा शोधून मी खेचेन षटकार. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल सीमारेषा पार. सिक्सर. थँक्यू. साची होते वर. धावसंख्या पोहोचते 47. 47 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक षटकामध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे. इतक्या उष्ण वातावरणामध्ये सुद्धा फलंदाज जबरदस्त खेळ सादर करतायत. कट केलंय. गॅप मधून बॉलला बाहेर काढलंय. बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक बॉलला वेगानं चेस करण्याचा प्रयत्न करतायत. पण दोघांचा चेस पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय विशाल कांबळे चौकार. विशाल का 41 वर पोहोचलेले आहेत विशाल कांबळे. वैयक्तिक स्कोर विशालचा 41 झालाय. अर्धशतक खुणावते. त्यामध्ये 6 धावा. वाढवा. बॉल जातोय मुख्य मंचावर. आमच्या पाहुण्यांना अभिवादन देण्यासाठी षटकार. 6 धावा. षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 58 झाले. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 47 धावांवर पोहोचलेत विशाल कांबळे आणि सांघिक धावसंख्या आहे ठाकूर 11ची 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. चला या षटकांत पाणी आपण पाठवूया. चला 58 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अभय सिंग. साथीदार जर चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नाला पंख लागतात. पण या ठिकाणी धीरजने झेल टिपलेला आहे आणि अभयच्या नावावर विकेट. पार्टनरशिप ब्रेक. फलंदाज रुपेश बॅक टू द आउट. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती मी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार.
चला सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज. 3:15 वेळेवर देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. एकही षटकाची कपात होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. मीरा भाईंदर महानगरपालिका नक्कीच या मैदानावर गवत लावणं गरजेची बाब होऊन बसलेली आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की सर सचिन तेंडुलकर क्रीडानगरीवर नक्कीच पुढच्या वर्षी हिरवळ आम्हाला पाहायला मिळू शकते हा विश्वास आम्हाला आहे. कारण बाकी सर्व मैदानावर गवत आहे मीरा भाईंदर मध्ये जे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत. तर या मैदानावर सुद्धा नक्कीच आगामी काळामध्ये गवत दिसेल हा विश्वास. अभय लेन बॉल बॅटची टॉपेज आल्या पावली परतीचा प्रवास करावा लागेल सनी पटेलला. विकेट डाऊन फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता सनी पटेल हे शून्यावर परतलेले आहेत. आणि म्हणजेच चांगली किंवा वाईट वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच आता मैदानात दिसून येतोय. खूप चांगला कमबॅक सत्यम पॅकर्स या संघाचा गोलंदाज अभय सिंगच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. ओम पोहोचतायत. हॅट्रिक बॉल ओम फेस करतील आणि ब्रेस कंप्लीट केलेली आहे अभयने. अभयने मागच्या सामन्यात सुद्धा विकेट टेकर ही भूमिका निभावली होती आणि आता सुद्धा त्याच त्याच्या गुणवत्तेची चर्चा होते. कारण जेव्हा प्रतिस्पर्धी संघ अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता अशा वेळेला गोलंदाजीचा स्वीकार करणं आणि त्यावर आपलं अचूक काम देणं हा तुमचा अधिकार आहे आणि तोच अधिकार दाखवत असताना अभय सिंग भन्नाट सुरुवात देतो या षटकाची. हॅट्रिक बॉल घेऊन तो तयार होतो पंचांच्या डावीकडून. फुल टॉस जाऊ दिले. जो बॉल तुमच्या आवाक्यात आहे तो तर तुम्हाला अटेम्प्ट करावाच लागेल पण तो प्रयत्न ओमचा नव्हता. येतो हा डॉट बॉल. लगातार 3 डॉट बॉल्स गोलंदाज अभय सिंगच्या वतीने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या थांबले 58 वर. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ठाकूर 11 ड्राईव्ह केलंय. चांगली ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवर. एक सिंगल कंप्लीट. चांगलं कलेक्शन आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्ट्राईक मध्ये विशाल कांबळेला धावसंख्या 59. 59. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकाला ही पहिली धाव ठाकूर 11 या संघाच्या स्कोर शीटवर लिहिली जाते. कारण उत्तम षटक आतापर्यंत अभय सिंग यांनी हाताळलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी अभयचा या षटकातला. 2 षटकं हाताळण्याची संधी अभयला मिळते. मागच्या सामन्यात सुद्धा 2 षटकं त्याला मिळाली आणि या सामन्यात सुद्धा 2 षटकं अभयला मिळालेली आहेत. लवकरच या मैदानावर तुम्हाला गवत दिसेल. स्वाक्षरी मोहीम घेण्यास हरकत नाहीये. हा निलेश या मैदानावर जे कोणी खेळत आहेत तर इकडच्या आमच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण या मैदानावर गवत आच्छादित करण्याची मागणी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे करू शकतोय. कारण ही गरज आहे. कारण फुफ्फुसाचे रोग आता वाढू लागलेले आहेत. त्यामुळे आपण ती काळजी घ्यायला हवी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या नागरिकांसाठी खूप उत्तम कार्य करते. नक्कीच या गोष्टीचा विचार महानगरपालिका करेल. धावसंख्या झालेली आहे 60 धावा. 60. काय षटक हाताळलंय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बा अभय. फलंदाजांना डोकं वर करण्याचा मोकाच या षटकात मिळाला नाहीये. मागच्या 3 षटकात धावा आल्या पण या षटकात धावांना अंकुश लावण्याचं काम अभयसिंहने केलं. षटक संख्या 4. धावसंख्या 60. गडीबाद झाले 3. ठाकूर 11.
4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटच्या षटकासाठी सनी आहेत का ते? हा, बरं, नावं लक्षात राहतात एकदा एक सामना पाहिल्यानंतर. सनी बॉलिंग ट्रॅकवर आहेत शेवटच्या षटकासाठी. स्लॉग ओव्हर सुरू झालेले आहे आणि अर्धशतक अजूनही थांबलंय विशाल कांबळेचं. धावसंख्या 60. 15च्या गतीनं ठाकूर 11 हा संघ खेळतोय. लास्ट ओव्हर स्टार्ट्स. बॉल हवेत आहे. लॉंग लेगला प्रवास पूर्ण करेल. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पार. मिळतील या धावा 4 आणि विशाल कांबळे यांचं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण. चौदा चेंडूमध्ये 52 धावा. टाळ्या होऊन जाऊ विशाल कांबळेसाठी. गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याचा मान विशाल कांबळे यांच्या नावावर जातोय. 52 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते आता 64 रन्स ऑन बोर्ड. 64 धावा. पुढचा बॉल सनीचा. फुलटॉस बॉल. आता नाही थांबणार. लांबच लांब मारणार. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धावसंख्या आता पोहोचलेली आहे 70 वर. 70 रन्स ऑन बोर्ड. आता सत्यम पॅकरचे फलंदाज विचार करत असतील की आपल्याला किती मोठा खेळ खेळावा लागेल, किती वेगानं खेळावा लागेल. अजूनही पहिला डाव संपलेला नाहीये. सनी पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. फुलटॉस. हा नो बॉल आहे. बॉल हवेत आहे. निलेश बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचे प्रयत्न केले जातील कारण जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं. हिरो चुकले आणि त्याचमुळे स्ट्राईक मिळाली विशालला. 3 धावा सुद्धा मिळाल्या ठाकूर 11ला. पुढचा बॉल फ्री हिट असेल तर 3 धावांची मदत मिळते. धावसंख्या पोहोचते 73. 73 रन्स ऑन बोर्ड टीम ठाकूर 11. नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग आहे. सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. त्याचमुळे ठाकूर 11 या संघाने नाणेफेक जिंकली जरी हरली पण फलंदाजीचा चांगला खेळ त्यांच्या वतीने मिळालेला आहे. पण सनी अजूनही माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. जितके डॉट बॉल येतील तितका प्रयत्न करावाच लागेल कारण आता ती प्रायोरिटी आहे या महत्वपूर्ण सामन्याची. कारण एका बाजूला लईमध्ये आहेत फलंदाज विशाल कांबळे आणि म्हणूनच डॉट बॉलचा शोध देखील तितकाच महत्वाचा. अजून एक डॉट बॉल. अँगलचा वापर यावेळेस अचूक झालेला आहे. कधी कधी तुमच्या बॉलला जेव्हा टर्न नसतो अशा वेळेला अँगलने तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. उजव्या हाताच्या बॅटरला अराउंड विकेट नाही येत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी मागच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळालेली आहे सनीची. 2 डॉट बॉल्स. पण आता फिरून मारला. बॉलला थेट पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. उत्तुंग षटकार 6. ठाकूर 11चे ओनर जे आहेत चव्हाण सर मला असं वाटतं चेक लिहित असतील विशाल कांबळेसाठी बक्षिसाचा. चांगला खेळ विशालचा. दरम्यान थांबावं लागेल. षटक अजूनही संपत नाहीये. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 80 वर. 80 रन्स ऑन बोर्ड. 80 धावा. फलंदाजी करताना जबरदस्त खेळ आणि माणसाला समाधान होतच नाही. इतका चांगला स्कोर झाला तरी अजून पाहिजे त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या चाहत्यांना. पण पाहूया सनी प्रतिकार करतील का. जो अधिकार आहे सनीचा. ओव्हर द विकेट. लो राहिला टप्पा पडल्यानंतर आणि येतोय हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे.
आणि धावसंख्या थांबते ती म्हणजेच 79 वर. जिंकण्यासाठी 30 चेंडू 80 धावांची